नमस्कार मित्रांनो, मी निखिल तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला गावावरून आलेले आहेत खेकडी आणि चिंबोरी. तर चिंबोरीचा रसा आपण आज करणार आहोत. तर कसा मी बनवतो ते तुम्ही बघा आणि तुम्हाला दाखवतो. आता मी गावावरून खेकडी आलीत ती आणि मग आपण सुरुवात करूया बनवायला. हे बघा, डब्यात ठेवलेली आहेत ना, आणि मोठी मोठी आहेत, एकदम मोठी आहेत. तर याचा चिंबोऱ्यांचा रस्सा आपल्याला आता करायचा आहे. ते तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने मी बनवतो आमच्या कोकणी स्टाईलमध्ये. तर चला, रेसिपी बघा माझी. सुरुवात करूया आपण. मित्रांनो, ह्याला बघा, तुम्ही पाहू शकता खेकडा चिंबोरी आहे. आता ह्या चिंबोरीचा आपण रस्सा करणार आहोत आणि गावठी चिंबोरे आहेत, गावावरून आलेले आहेत मस्तपैकी. तर चला, आता आपण यांना साफ करून घेऊया आणि मग रेसिपी करायला सुरुवात करूया. ताजे आहेत एकदम. तर मित्रांनो, आता चिंबोरी मी साफ करून घेतलेली आहे मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो कशी चिंबोरी साफ करून घ्यायची ती. तर तुम्ही पाहू शकता, बघा, ही चिंबोरी साफ करून घेतले आपल्या रेसिपीसाठी आता चिंबोरी साफ करून घेतलेली आहे. आणि आता आपण चला सुरुवात करूया चिंबोरीचा रस्सा झणझणीत कोकणी स्टाईलमध्ये. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही रेसिपी बनवाल ना ही चिंबोरीची, तेव्हा तुम्हाला एक सांगून ठेवतो. हे बघा, चिंबोरीचं हे लाचचं जे आंगडा येत नाही, खालचा आंगडा ना, त्याला नांग्या म्हणतात आमच्या इकडं. तर ह्या नांग्या दोन्ही साईडच्या ठेवायच्या. इथला मधला साफ करून घ्यायचा आणि इकडं नंतर ब्रशने साफ करून घ्यायचे, जेणेकरून सर्व माती निघून जाईल अशा पद्धतीत. आणि मध्ये भाग कधीच पाडायचा नाही. मध्ये कापल्यानंतर ना त्याचा जी रेसिपीची जी चव असते ना, चिंबोऱ्यांची जी चव असते ना, ती निघून जाते पूर्ण. तेव्हा तो मध्येच कधी कापत नाही. बघा, आता आंगडा ह्याचे काढलं ना, की ह्याच्यातून ना आतमध्ये जेव्हा शिजवायला टाकतात ना, तेव्हा आतमध्ये रसा जातो. आणि रसा गेल्यामुळे ना ते आतमध्ये पण शिजते, प्रॉपर शिजते. त्याच्यामुळे कधीच अशा मध्ये कापून करू नका. त्याची जी आतमधली टेस्ट आहे ती निघून जाते. तर चला, आता तुम्हाला मी दाखवतो. तर वाटणासाठी मी हा छोटासा कांदा घेतलेला आहे. आणि इकडे खोबरा घेतलेला आहे थोडासा सुका. ते आपण ह्या तव्यावर आता भाजून घेणार आहोत. तर मित्रांनो, ही रेसिपी माझ्या घरी गावाला करतात, ती तुम्हाला मी दाखवतोय. नाही तर तुम्ही म्हणाल ही अशी रेसिपी नसते, तशी नसते, ते मला काय माहीत नाही. मी माझ्या घरची रेसिपी हे तुम्हाला दाखवतो कशी बनवता येते. तर आता इकडे तुम्ही पाहू शकता, हा कांदा आपल्याला लालसर करायचा आहे वाटण्यासाठी. हे आपण आता जे खोबरा आणि कांदा घेतलेला आहे, हा आपल्याला त्याचा वाटण आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, आपला वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं तयार झालेलं आहे त्याचबरोबर. तर मित्रांनो, बघा, थोडंसं धनं घेतलेले आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे आणि खाली खोबरा आणि कांदा घेतलेला आहे थोडासा. तर चला, आता आपण हा मसाला मिक्सरला लावून घेऊया. तर मित्रांनो, आपली पूर्वतयारी आता झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आता सर्व आपली तयारी झालेली ती. तर ऑलरेडी इकडे आपण वाटण बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये आला लसूण, खोबरा आणि कांदा असा गरम करून आपण तव्यावर गरम करून याचा वाटण करून घेतलेलं आहे. वाटण इथे केलेलं आहे आपण. इकडं आता एक दीड टॅमॅटो घेतलेला आहे आणि इकडे 2 कांदे घेतलेले आहेत आणि इकडे आपले खेकडे आहेत आणि इकडं आपला हा मसाला आहे. तर आता आपण सर्व तयारी झालेली आहे. आता आपण स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण आता तेल टाकत आहोत. तर मित्रांनो, कढईमध्ये तेल तापलेलं आहे आणि आपण गरम मसाल्यामधला जिरा आपण थोडासा टाकूया. आता तुम्ही म्हणाल जिरा का टाकतो? तर मित्रांनो, जिरा टाकायला पाहिजे असं काय नाही, पण जिरा हा गरम मसाल्यामध्ये असतो, तरी खेकडीमध्ये आपण टाकत नाही. तर अशाचा काय भाग नाही. आपण आपल्या ह्या चिंबोरीची टेस्ट वाढवण्यासाठी पण आपण टाकू शकतो. तर सर्वप्रथम आपण तेल तापल्यानंतर कांदा टाकून घेऊया. कांदा टाकल्यानंतर आपल्याला हा
जोपर्यंत कांदा लालसर पिवळा होईल नाही तोपर्यंत आपल्याला याला मस्तपैकी अशी लालसर होईपर्यंत आपल्याला ह्या कांद्याला ठेवायची आपल्याला ह्या कढईची. तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता कांदा आपला लाल झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला ना थोडासा ह्याच्यावरती ना मीठ टाकायचं आणि हा आपल्याला थोडासा टाकायचा, जास्त टाकायचा ना, जेणेकरून आपल्याला नंतर पण मीठ टाकायचं चवीनुसार. तर हा आपण आता जो मीठ टाकलं होतं ह्यासाठी की कांदा आणि टोमॅटो मीठ टाकल्यानंतर नरम होतो आणि लवकर शिजतो, त्यासाठी हा टाकलेला आहे. तर मित्रांनो टोमॅटो तुम्ही आता बघू शकता, टोमॅटो आणि कांदा असा नरम झालेला मस्त होईल. आणि आत्ता आपल्याला सर्व सुके मसाले टाकायचे. तर आपण सुरुवात करूया. हळद, तिखट, त्याच्यानंतर गरम मसाला, आणि हा मालवणी मसाला तुम्ही टाकतो मित्रांनो ह्याच्यावर, जेणेकरून आपल्या कोकणची टेस्ट येण्यासाठी. मालवणी मसाला टाकलेला आहे. आणि कांदा लसूण मसाला मित्रांनो आपल्या घरी आहे तर तो पण मी टाकतोय, त्याच्याने पण टेस्ट एक भारी येते. अशा पद्धतीने आपण सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत. आणि आता आपण मस्तपैकी याला मिक्स करून घेऊया. कांदा टोमॅटो या मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया. आणि जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला मस्तपैकी वाफेवर शिजवून घ्यायचे. तर मित्रांनो आपल्या मसाल्याला तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असा तेल सुटलेला आहे. आणि ह्यामध्ये ना थोडा आपण शिजून घेऊया, त्यासाठी थोडासा पाणी टाकून घेऊया. तर पाणी टाकून थोडा वेळ आपण जरा ह्याला 2-3 मिनटं ठेवूया आपण, जेणेकरून अजून कांदा मिरची मस्त शिजेल ह्याच्यामध्ये. अशी आपली गिरवी आता मस्तपैकी तयार झालेली आहे. आणि ती गिरवी झाल्यानंतर तुम्हाला मी मित्रांनो सांगू इच्छितो, तसा पत्त्याच्या खेळामध्ये इस्पिकचा एक्का असतो, तसा ह्या खेकड्यांच्या कालवणामध्ये हा मसाला तयार झाल्यानंतर आपण जो पहिला स्टार्टिंगला आलं लसूण आणि कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला होता खोबऱ्यासोबत, तो वाटण आहे, तो इस्पिकचा एक्का आहे ह्याच्यामधला, तो आपण नंतर टाकणार आहोत जेव्हा कढ येईल तेव्हा. तर आत्ता नाही, आता आपण ह्यामध्ये खिचडी टाकून घेऊया. तर मित्रांनो असा जेव्हा कढ येईल ना तेव्हा आपल्याला वाटण टाकायचं आपला. तर ह्यामध्ये आपण आता वाटण टाकून घेऊया. या वाटणामुळे मित्रांनो जी टेस्ट आता येईल ना ती खतरनाक असणार, खतरनाक एकदम. आणि रस्सा पण घट्ट होतो एकदम मस्त. तर मित्रांनो पाहू शकता आपले चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि आपली खेकडी आता मस्तपैकी शिजलेली आहेत. लवकरच आपण आता जेवायला बसू, तुम्हाला दाखवतो, बघू शकता कशा पद्धतीत आपल्या खेकड्यांचा रस्सा झालेला आहे तो. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपली आता खेकडी रेसिपी झालेली आहे. चिंबोऱ्यांचा रस्सा मस्तपैकी लागत आहे. तर शिजून वगैरे झालं तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही पाहू शकता मस्त शिजलेली खेकडी आणि रस्सा पण एकदम जबरदस्त असं झालेला आहे, गरमागरम. आता मी खाणार आहे, कसं झालं ती टेस्ट बघतो.
तर चला मित्रांनो, आता आपण बघूया टेस्ट कशी झालेली आहे ते या. तर मित्रांनो, एक नंबर अशी आपली ही रेसिपी बनलेली आहे. आणि हा गावठी खेकडा गावठी चिंबोरी आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट पण जबरदस्त झालेली आहे. तर चला मग आता मी जेवतो मस्तपैकी. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.